वेलकम टू माय चॅनल। मी कल्याणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आहे ना एक स्पेशल डे, तर त्यासाठीच मी इथं मस्त आले होते सलूनमध्ये माझे हेअर कट करण्यासाठी। तर त्याला म्हटलं तुम्हाला पण दाखवते। तर छान असं हे जवळच घराजवळच होतं आणि एकदम मस्त ॲम्बियन्स होता तिथलं, एकदम मस्त होतं। आणि मस्त मग मी हे माझे हेअर वॉश करून घेतले छान, त्या मुलीने मस्त माझे हेअर वॉश करून दिले आणि त्यानंतर मग ब्लो ड्राय वगैरे केलं आणि मस्त असे केस माझे सॉफ्ट झाले होते। त्यानंतर माझे हेअर कट करायला घेतलं त्या मुलीने आणि त्यानंतर तुम्ही बघा माझा असा लुकच पूर्ण चेंज झाले। खूप सुंदर अशी हेअर कट केली होती त्या मुलीने माझी। आणि त्यानंतर मग मी इथं आम्ही घरी निघालो हेअर कट करून आणि बघा तुम्ही माझा असा लुक खूप छान दिसतोय। तर म्हटलं चला आज बड्डे तर स्वतःसाठी। त्यानंतर मग घरी आलो आणि रेडी झालो, कारण भूक पण खूप लागली होती, दुपार झाली होती। मग आम्ही हॉटेलमध्ये जाण्यासाठी मग हॉटेलला जेवायला जाणार होतो, तर मग तिकडे निघालो, घराजवळ जाणार होतो थाळी खाण्यासाठी। तर मग इथं आलो आहे आम्ही आता थाळी खायला। तर थाळी खाण्यासाठी आलो आहे, कारण जास्त जेवण नको म्हटलं, शॉर्टकटच असं थाळी खाऊ। तर गाडी बघा तुम्ही मस्त असं हवा सुटली होती। माझे केस बघा तुम्ही इतके सॉफ्ट आणि सिल्की झाले होते ना। खरंच आपण घरात जे वॉश करतो ना आणि जे पार्लरमध्ये जे असतं ना, त्याचा खूपच रिझल्ट दिसत होता माझ्या केसांमध्ये, खूपच सुंदर असे माझे हेअर दिसत होते। तर फायनली आम्ही इथं थाळी खाण्यासाठी आलो आहे। तर त्यानंतर मग वरती गेलो। वरती काही एवढी गर्दी नव्हती आज दुपारी, कारण लेट झालं होतं आम्हाला यायला। तर मग थाळी खाण्यासाठी आम्ही बसलो आणि खूप भूक लागली होती, त्यामुळे पटापटा फास्टमध्ये जेवण पण करून घेतलं। आणि त्यानंतर अंशिकाने पण काही त्रास नाही देत, तर तुम्ही इथं बघा मस्त अशी जेवण इथं रेडी आहे। मस्त आम्ही इथं जेवायला बसलो आणि छान असं अंशिकाने पण काही त्रास नाही दिला, ती पण मस्त बसली होती। तर एक दोन काही फोटो काढले मग आम्ही मस्तपैकी। तर आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे संपवलं आणि घरी निघालो। तर इथं मस्त मला गणपतीचं दिसला, तर मी इथं मस्त त्याचं शूट केलं, खूप छान गणपती होता। त्यानंतर थोडेसे फोटो काढले बाहेरच, एवढं काही गार्डन वगैरे नव्हतं तिथं बाहेर, पण एक दोन म्हटलं आठवण म्हणून ठेवायचं, थोडेसे आमचे फॅमिलीचे फोटो काढले। तर तुम्ही बघा हे आमचे फोटो। त्यानंतर मग दुपारी थोडा आराम वगैरे केला, खूप थकल्यासारखं झालं होतं। मग त्यानंतर संध्याकाळी मी इथं माझी अशी रेडी झाली। तर ड्रेस मी साधा सिम्पलच वेअर केला होता, कारण कसं आता जसं जसं मोठं होतं तसं आपलं इंटरेस्ट पण कमी होत होतं, पण मी म्हटलं चला आता छान अशी सिम्पलच रेडी होऊ। तर सिम्पल मी अशी इथं रेडी झाली, तुम्ही बघू शकता। आणि अंशिकाला पण रेडी केलं, आम्ही सगळे इथं रेडी झालो होतो। तर तुम्ही बघा इथं माझा असा लुक असा सुंदर दिसतोय। तर आणि केसांचा लुक पण खूप छान दिसतो आहे। आणि आदल्या दिवशी मी थोडीशी मेहंदी पण लावली होती केसांना, त्याच्यामुळे पण खूप छान शाईन आलं। त्यानंतर मी इथं ओवाळीची तयारी केली आणि केकसाठी पण हे ठेवलं ताट। आणि त्यानंतर मग इथं बघा अंशिका पण कशी रेडी झाली, तिला वाट बघत होती ती कधी केक भेटेल मला याची। त्यानंतर मग इथं आईंनी मला ओवाळून घेतलं छानपैकी मस्त, आणि महेश पण मग व्हिडिओ काढत होता माझे। आणि ओवाळून झाल्यानंतर मग आम्ही केक कट करून घेतला आणि काही फोटोज पण काढून घेतले त्यांचं कसं आहे जसं आपण। तर आईने ओवाळलं, त्यानंतर मग मला केकवर खाऊ घातला, महेशला केक खाऊ घालायचा होता। मग मी ट्रायपॉडनीच मग पुढचा कॅमेरा ऑन करूनच मग तो मला केक भरत होता, कारण आईंना नव्हता काढता येत व्हिडिओ, त्यामुळे मग त्यांनी मला असा मी ट्रायपॉडमध्ये मोबाईल ठेवूनच असं व्हिडिओ शूट केला। आणि त्यानंतर मग केकवर खाऊन त्यानंतर आमची काही मग ट्रायपॉडमध्येच फॅमिली फोटो पण काढून घेतले, कारण कोणी नव्हतं काढायला, त्याच्यामुळे मग अशाच पद्धतीने आम्ही फोटो काढून घेतले। तर मध्ये मध्ये तो ट्रायपॉड पण हालत होता, ते असं सगळं चालू होतं। त्यानंतर मग अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट झाला आणि अंशिका इथं केक खाण्यात मग्न होती आणि तिचं चाललं होतं का तिचे हात पूर्ण भरले होते। सो असाच माझा बड्डे झाला। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय बाय।